महाविकास आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर कल्याणजी काळे यांची आज आशीर्वाद मंगल कार्यालयात पैठण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक हजारो कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी आघाडीचे प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉक्टर काळे यांना पैठण तालुक्यातून अधिक मतांनी विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी सर्वांनी जोशपूर्ण भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली। संजय वाकचौरे व दत्ता गोरडे यांनी पालकमंत्री यांच्यावर सडकून टीका केली आहे। उमेदवार कल्याण काळे यांनी निवडून आल्यानंतर मराठा, धनगर, मुस्लिम या जातींना आरक्षण मिळवून देण्याचे कुळी बांधवांचा विरोध असलेला पैठण येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करणार असल्याचं आश्वासन यावेळी दिलंय। या प्रसंगी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल, महाराष्ट्र प्रदेश सेवा दल अध्यक्ष विलास बापू अवताडे, पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे, रवींद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण, दत्ता पाटील गोरडे, ॲडव्होकेट बद्री नारायण भुमरे, निमेश पटेल, अंकुशराव रंधे, कांचन चाटे, विशाल वाकचौरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील मुळे, अनिल घोडके, किरण शिंदे, उमेश पंडुरे, हमीद सर, कापसे पाटील, थोटे सर, मोहम्मद हनीफ शेख, मुश्ताक पठाण, मुख्तार पठाण, विनोद भाऊ तांबे, कल्याण भुकेले, सुरेश दुबाले, अशोक नाना आवटे, शिवसेनेचे शहर प्रमुख अजय परळकर, संभाजी काटे, एकनाथ बेळगे, शेष नारायण दसपुते, राखीताई परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शिवाजी घोडके, रफिक कादरी, रामनाथ अण्णा चोरमले, बाबासाहेब पवार, रावसाहेब नाडे व काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, गंगाधर गाडे यांच्या रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष, असंख्य नेते, महिला, पत्रकार, कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी रईस मिल्ली, बुलंद आवाज, पैठण।